मी एकांतात होते तेच बरे होते। तुम्ही मला इथे का बोलावलं? माझ्यामुळे कुठलाही त्रास तुला होऊ नये असं मला वाटतं। माझ्या मनात काय चाललंय याची तुम्हाला कल्पना नाही। मला असं वाटतं हे स्त्री राज्य सोडून कुठं निघून जावं। आहे त्या परिस्थितीला सामोरं जाणं हे महत्वाचं आहे। तू कुठे निघून जरी गेलीस तरी आहे तो प्रश्न मिटणार नाही। परंतु मी जे काही सांगितलं यावर तुमचे काय म्हणणे आहे? आता आपल्यात कोणताही वाद व्हावा असे मला वाटत नाही। तुमच्या मनातले सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळायला हवीत। यासाठी तुम्ही श्री महादेवांशी बोलावे असे मला वाटते। आपण एकत्र येणे हे जर पाप असेल तर मी तुम्हाला स्त्री राज्यात थांबण्याचा आग्रह करणार नाही। मच्छिंद्र, हे तुला सांगायला नको की हे जग आदिमायेने मोहित केलेले आहे। ते तुला ठाऊकच असेल। राग, लोभ, द्वेष हे तिच्यामुळेच जाणवते। आणि एका अर्थी स्त्री हे आदिमायेचेच प्रतिरूप आहे। तिला समजून घेणे एवढे सोपे नाही। त्यामुळे समोर येईल ते नाकारण्याऐवजी तू समजून घेण्याचा प्रयत्न करशील। तू सांगितल्याप्रमाणे श्री महादेवांशी मी बोलणार आहे। मग विलंब का करता आहात? आपल्या आराध्याला आपल्यामुळे त्रास होऊ नये ही माझी भूमिका होती। परंतु श्री महादेवांशी मी आता बोलणार आहे। मी तुमच्या निर्णयाची वाट पाहीन। माझ्याकडे आता दोनच पर्याय आहेत। एकतर तुमच्याशी विवाह करणे आणि दुसरा स्वतःला या स्त्री राज्याच्या दायित्वापासून मुक्त करणे। मला थोडा अवधी दे, मी तुला सांगतो। परंतु मैनावती स्वतःला क्लेश करून घेऊ नकोस, कारण नाथ परंपरेमध्ये समोरच्याचं कल्याण करायचं असतं, त्याला क्लेश द्यायचे नसतात। येतो मी।
प्रभो, मच्छिंद्र, तुझी जागा इथे हृदयात आहे. प्रभो. प्रभो, कधी एकदा तुम्हाला भेटतो असं झालं होतं. मला त्याची कल्पना आहे. तू स्त्री राज्यात असलास तरी तुझ्यावर माझं लक्ष आहे. मग तुम्हाला काहीच सांगण्याची आवश्यकता नाही प्रभू. मच्छिंद्र, तू माझा शिष्य आहेस. इतका अस्वस्थ का होतोस? हो, झालो आहे हे खरं. मी आहे तुझ्यासोबत. तू इतकी काळजी करावीस असं काही नाही. हे शब्द कानावर पडले तरी खूप समाधान वाटते. मी तुला जे जे सांगितले होते ते जरी आठवले असतेस तर तू इतका अस्वस्थ झालाच नसतास. हे प्रभू, ह्या क्षणी कोणतेही तत्वज्ञान माझ्या कामी पडत नाही. मी तुला ह्यातून बाहेर पडण्यासाठी जे काही सांगेन ते ध्यानपूर्वक ऐक. सगळे प्राण एकत्र करून मी ऐकेन, परंतु हे मी कसे स्वीकारावे हेच मला कळत नाही. मच्छिंद्र, प्रथम तू कोण आहेस हे ध्यानात असू दे. साक्षात नारायणाचे तू प्रतिरूप आहेस ह्याचं स्मरण ठेव. तू स्त्री राज्यातून कसा बाहेर पडशील हे मी तुला सांगणार नाही, परंतु स्त्री राज्यात असताना तुझी भूमिका काय असेल हे मी तुला सांगणार आहे, जेणेकरून तुझा संभ्रम दूर होईल. परंतु हे प्रभू, ज्याला श्री दत्तगुरु आणि श्री महादेव सद्गुरू म्हणून लाभले अशा कोणालाही आजवर एवढ्या अवघड प्रसंगातून जावे लागले नसणार ज्यातून मी जात आहे. हो, हे खरं आहे. तुला सहाय्य व्हावं म्हणून मी तुझ्याशी ह्या क्षणी बोलतो आहे. मच्छिंद्र, तुला मैनावती सोबत राहावं लागेल. म्हणजे दुसरा कोणताही मार्ग नाही आहे का प्रभू? नाही, तुला तिच्याशी संग करावा लागेल आणि तिची इच्छा पूर्ण करावी लागेल. परंतु हे पशुपतीनाथ, मी आजवर केलेल्या कठोर साधनेचे काय? ह्यामुळे माझे अधःपतन तर होणार नाही ना? एका क्षणी ह्या मायावी जगात सत्य असत्य, पाप पुण्य, शुभ अशुभ असं काहीच नाही, कारण ही सगळी माझीच रूपं आहे. आजवर तू शिवत्वाची साधना केली आहे, परंतु आता तुला शक्तीची उपासना करायची आहे. शक्तीचे रूपही स्त्रीचेच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैनावती सुद्धा एक साधक आहे. तिला मोक्षापर्यंत घेऊन जाण्याचे कार्य तुझे आहे.
म्हणजे माझा आणि मैनावतीचा काहीतरी ऋणानुबंध आहे. म्हणूनच मी इथवर आलो. होय मच्छिंद्र, कमळाच्या एक एक पाकळ्या बाजूला कराव्या आणि आतल्या गाभ्यापर्यंत पोहोचावे असे माझे झाले आहे. अर्थात हे सर्व आपल्याच कृपेमुळे झाले. यानंतरही अनेक अवघड प्रसंग येतील, परंतु तुझ्या आज जे अधिष्ठान आहे ते तसेच ठेव. शुभम भवतु. देवी, आज आपण देवघरात लवकर आलात. काही विशेष पूजा? रोजच्या व्यापात महादेवांची हवी तशी पूजा करायला होत नाही. देवी, तुम्ही कितीही कामात असलात तरी रोज पूजा करतात. ती असं म्हणत आहात. वेळ निर्णायक आहे आणि माझे सत्व कोठे कमी पडते आहे हे मला पाहायचंय. देवी, आपण काय म्हणता आहात हे मला समजते, पण सर्व कुशल मंगल होईल. काळजी नका करू. महादेवांपर्यंत माझी प्रार्थना पोहोचावी आणि त्यांनीच योग्य तो न्याय करावा अशी माझी इच्छा आहे. देवी, मला खात्री आहे महादेव आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. देवी, मी तुमच्यासाठी स्वतः फुलं तोडून आणली आहेत. दुर्गा, तुला पाहिलं ना की माझं बालपण आठवतं. मीही माझ्या आईला पूजेसाठी अशीच मदत करायचे.
शिव शंभू भूपती महादेव तू दिव्य गती शरण तुलाचो जाणील भक्ती कर विनाशासुई शक्ती परम शिष्य विचल गुरु भक्ती किमया नार तू धर्मपती प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरख गती महादेव शंभो तुम्ही तुमची कामं करा. मी माझे व्रत सुरू करते आहे.